नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। एक गेल्या अनेक वर्षापासूनचं या ग्रामस्थांचं या गावकऱ्यांचं एक स्वप्न होतं। आम्हाला एक नदी जोड प्रकल्प करायचा। या ठिकाणी एक भागाशेठ खरमाळे म्हणून कैलासवासी मार्केट कमिटीचे सभापती म्हणून काम केलं आणि त्यांचं एक स्वप्न होतं गावासाठी आपण एक वेगळं काहीतरी करायचं, नदी जोड प्रकल्प करायचा। आणि ते आज आपल्यात हयात नाही, पण आज जरी आपल्यात हयात नसेल पण ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांना एक आनंद वाटला असेल की इतकं मोठं काम आज आमच्या या सर्व मंडळीने खऱ्या अर्थाने आमच्या सरपंचाला मी धन्यवाद देतो। त्यांचं नाव सुद्धा भागाशेठच आहे कदम, त्यांच्या मातोश्री सरपंच आहेत। पण त्या बिचाऱ्यांनी इतकं जीव ओतून काम केलं। 1750 मीटर तुम्ही पाहिलं असेल त्या बंधाऱ्यापासून पाडळीच्या शिवापासून पाणी इकडे आणलेले 1750 मीटर लांबी याची खोली सुद्धा खोली बऱ्याच ठिकाणी एक 25 फूट 30 फूट अशी खोली, म्हणजे इतका मोठा प्रकल्प कमी खर्चामध्ये आणि जास्त फायदा देणारा प्रकल्प आहे। हा प्रकल्प निश्चित राज्य सरकारला सुद्धा एक दिशादर्शक प्रकल्प असू शकतो। कारण आपण सरकारी योजना जर राबवायचं म्हणलं तर त्याची कॉस्टिंग याचा विचार करता सरकार कधी कधी हातबल होतं। पण माझ्या काळकूपची या ठिकाणच्या ग्रामस्थांनी कमी खर्चामध्ये इतका मोठा उपक्रम राबवला, याचा निश्चित या गावासाठी फायदा होणार आहे। शेवट मी आमदार का खासदार याला महत्त्व नाही, मी पहिला यांच्यातला आहे आणि यांच्यात आल्यानंतर मी कोण आहे याला महत्त्व नाही। मी यांच्यातला जे एक भाऊ आहे, यांच्या ज्या कुटुंबातला मुलगा आहे, या पद्धतीने आपण वागलं पाहिजे। शेवट मी कार्यकर्ता, कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आणि उद्या पण कार्यकर्ता असणार आहे। तर काल परवाच सांगितलं राज्य सरकारने एका बाजूने लाडकी बहीण योजना काढली, पण त्या दुसऱ्या बाजूने आपल्या बहिणींचं संरक्षण सुद्धा करण्याचं राज्य सरकारची जबाबदारी। गृह विभाग यामध्ये निष्क्रिय ठरलेले, गृह विभागाने ठोस पावलं उचलणे। अनेक घटना महिलांच्या अत्याचाराच्या बाबत होत असतात, त्यामुळे कुठं ठोस पर्याय निघत नाही। त्यामुळे सरकारचा तर मी या घटनेबाबत ही एकदम चिंताजनक आणि संतापजनक गोष्टी, या गोष्टीचा निषेध करतो आणि गृहमंत्र्यांनी या गोष्टीची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। हा प्रश्न तर भरपूर दिवसापासूनचा होता, कारण या साईडला पाणीच येत नाही। 10-5 वर्षातून एखाद्या वेळेस तलाव भरतोय। तर आमचे गुरुवर्य भागाजी शेठ खरमाळे यांनी एक असा छोटा प्रकल्प केला होता। त्या प्रकल्पाचं पाणी पण ह्याच नदीला येतं। तर आम्ही या सगळ्यांनी गावकरी मिळून आम्ही 2021ला इलेक्शन केलं। सगळ्या गावकऱ्यांनी सांगितलं कुठलं काम नाही झालं तरी चालेल, पण नदी जोड झाला पाहिजे। त्यासाठी आम्ही आमदार साहेबांकडून हे केलं होतं, इस्टिमेट केलं, सगळं केलं। त्यावेळेस हसन मुश्रीफ पालकमंत्री होते, पण अंतिम टप्प्यात काम आलं आणि एक सही राहिली आणि सरकार पडलं, तर तो प्रकल्प आमचा फेल गेला। मग आम्ही वॉटर संस्थेच्या माध्यमातून 18 लाख रुपये घेतले, गावकऱ्यांनी 5.5 लाख रुपये जमा केले, पण तरी प्रकल्प पुरा होत नव्हता। त्यासाठी काय केलं, आमदार साहेबांकडे गेलो। आमदार साहेबांना सांगितलं आम्हाला मशिनरी पाहिजे, तर आमदार साहेबांनी पूर्ण मशिनरी आम्हाला खोदाईसाठी फ्री दिल्या। आम्ही फक्त डिझेल टाकण्याचं काम केलं आणि तरी प्रकल्प मध्यवर्तीच थांबला। मग आम्ही काय केलं, मी माझे काही आता आम्ही यांच्याकडे गेलो। असं यांच्या आई मातोश्री ज्यावेळेस वारल्या होत्या त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला एक गावामध्ये चांगलं असं एक कमान द्या। यांनी दिलं। म्हणलं आता आपण प्रत्येक वेळेस कोणाकडे जाणार मागणार, आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी स्वतः त्याच्यात 12 ते 13 लाख रुपये घातले आणि प्रकल्प पूर्ण केला। तर त्याचं आज आम्हाला सगळ्यांना समाधान आहे। परत हे तलाव खोलीकरण करायचं होतं, तर आम्ही नाना पाटेकरांना पाठीमागल्या वर्षी आमच्याकडे पैसे कमी असले त्यावेळेसच आम्ही त्यांना भेटलो की आम्हाला मशिनरी द्या, पण तो हा प्रकल्प नवीन असल्यामुळे ती मशिनरी देऊ शकत नव्हते। तर आम्ही ह्या वर्षी त्यांच्याकडून मशिनरी घेऊन 1.5 महिना डे नाईट खोदाई केली। 1,86,000 क्यूबिक मीटर एवढं साठा वाढवलाय। आज 5 दिवस झाले तरी जेवढा साठा वाढवलाय तोच भरतोय, अजून तो भरला नाही। त्याच्यानंतर आमच्या ह्या तलावाच्या खाली एक बंधारा आहे, नवीन एक बंधारा केला, त्याच्या खाली 2 बंधारे भरणार आणि मग तलाव भरणार आणि परत नदीलाच पाणी जाणार। पूर्वीची परिस्थिती अशी होती की त्या नदीला जो आता आपण जोडलेला आहे ते नदीचं पाणी एक 3-4 महिने चालत होतं। ते पाणी या बाजूला येत नव्हतं, पूर्ण खाली पाणी जात होतं। गावातले जे ह्या बाजूचे तलाव आहे तो एकही भरत नव्हता, म्हणजे या बाजूला दुष्काळ आणि नदीच्या कडेला जेवढे लोक होते तेवढ्यांनाच पाणी मिळत होतं। परंतु हा नदीजोड प्रकल्प झाल्यामुळे जवळजवळ पूर्ण गाव पाण्याखाली आलेला आहे
आणि गावाची एक प्रकारची दिवाळी साजरी झालेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि त्या गावात पूर्णपणे फळबाग लागवड आहे. फळबागेला अतिशय मोठा प्रकारचा फायदा झालेला आहे. आणि या पाण्यामुळं आर्थिक परिस्थिती लोकांची एकदम चांगली होणार आहे आता, आणि पाणी भरपूर मिळणार आहे. कुठल्याही जरी पीक घेतलं तरी त्याला पूर्ण वर्षभर पाणी राहणार आहे. पूर्वी साधारण एप्रिलमध्येच पाणी संपत होतं, पण आता एप्रिल, मे, जून हा जो 3 महिन्याचा कालावधी कमी पाण्याचा असतो तो सुद्धा पूर्णपणे पाण्याने भरून राहणार आहे. त्यामुळे गावाचं पूर्णपणे चांगलं कल्याण झालेलं आहे आणि गावाची आर्थिक परिस्थिती सुद्धा याच्यामुळे स्ट्रॉंग होणार आहे. निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून आणि काळकुप गावचे सरपंच भागाशेठ कदम यांच्या माध्यमातून हा जो प्रकल्प सक्सेस झालेला आहे आणि या प्रकल्पापासून जवळजवळ काळकुपमधील 700 ते 800 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे आणि कायमस्वरूपी बागायत झालेलं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि त्यापासून जो काय होणारा फायदा आहे किंवा जो काय मोबदला आहे हा आम्हाला जास्तीत जास्त मिळेल आणि आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त उत्पादनाची साधनं निर्माण होतील. आज आमच्या लंकेसाहेब आमदार झाल्यापासून आमच्या बारीक सोरांसहित त्यांच्या ओळखी पडल्या आणि त्या ओळखीचा आम्हाला एवढा मोठा फायदा झाला का हे नदी जोडचा प्रकल्प इथून मागचं खासदार आम्हाला कोण आहे गावामध्ये काय आहे हे सुद्धा माहीत नव्हतं, पण लंकेसाहेब आम्हाला लहान मुलांच्या सहित माहिती पडले. त्याच्यामुळं आमचा प्रकल्प सक्सेस झाला आणि आमचं गाव सुजलाम सुकलम झाला. आज या ठिकाणी आपण काळकोप येथील नदीजोड प्रकल्पाच्या जलपूजनाच्या संदर्भात आपण इथे आहोत. तरी आमचं काळकोप हे गाव तसं 2 ठिकाणी 2 याच्यामध्ये विभागलेलं आहे. एक तर म्हणजे अर्धं गाव आमचं कृष्णा खोऱ्यामध्ये येतं आणि अर्धं गोदावरीमध्ये येतं. पठार भागामध्ये होणारा जो काही पाऊस आहे तो त्या पावसाचं पाणी आमच्या गावाच्या सीमेवरनं खाली वाहून जातं आणि त्याचा आमच्या गावाला काहीच फायदा होत नव्हता. त्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून नदीजोड प्रकल्पाचं एक नियोजन केलं होतं. त्या संदर्भामध्ये गावचे माजी सरपंच कैलासवासी बागाशेठ खरमाडे यांनी एक नदीजोड प्रकल्प पूर्ण केला होता. पण तो नदीजोड प्रकल्प तो एक नाविन्यपूर्ण प्रकल्प होता. त्या प्रकल्पासाठी असणारी जी नळ्यांची साईज होती ती छोटी होती आणि त्याचा म्हणावा तितकासा फायदा आम्हाला या गावासाठी होत नव्हता. तरी पण बाकी गावकऱ्यांनी मिळून आम्ही असा एक विचारविनिमय करून असा निर्णय घेतला की त्यासाठी लागणारं जे वाहून जातं पाणी ते थोडंसं मोठ्या स्वरूपामध्ये आम्ही एक अडवून साधारणतः पाडळी हद्दीवरनं काळकूप पाडळी हद्दीमधनं काळकूप येथे असणाऱ्या बंगलवाडी तलावामध्ये आणून सोडायचं आणि मग तिथून जे काही खालचे बंधारे आणि तलाव आहेत त्या संदर्भामध्ये मग आम्हाला त्यासाठी पाणी उपलब्ध होईल. परंतु आम्हाला वेळोवेळी खूप अडचणी आल्या की त्यासाठी मंजुरी मिळत नव्हती. स्थानिक अडचणी होत्या. माननीय लोकनेते खासदार निलेश लंकेजी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आमची ही सगळी योजना समजावून घेतली. गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत याचा सर्वे झाले, परंतु त्याचं इस्टिमेट्स आणि ज्या काही गोष्टी होत्या प्रशासकीय मंजुरीच्या त्या खूप अडचणीच्या होत्या, कारण हा एक प्रकल्प नाविन्यपूर्ण वेगळा प्रकल्प असा होता. तरी या संदर्भामध्ये निलेश लंके साहेबांनी मंजुरीसाठी लागणारे ज्या काही सर्व काही मदत आम्हाला केली. आणि याचबरोबर दुसरी एक गोष्ट आहे, नाम फाउंडेशन आणि इपिटोम इंडिया लिमिटेड यांचे जे संतोष चौधरी साहेब म्हणून आहेत की जे नाम वॉटर संस्थेसाठी इथे काम करतात, तर त्यांनी आम्हाला या संदर्भात भरपूर मदत केली. आम्ही मग आमचे जे काही खाजगी सर्वेअर आहेत त्या सर्वेअरच्या माध्यमातून आम्ही सर्वे करून घेतला. पूर्वी जे नदीजोड होता तो खूप लांब आणि जास्त रकमेचा होता. मग आम्ही खाजगी यामध्ये करून तो साधारणतः एक 40 ते 45 लाखामध्ये आम्ही त्याला बसवला आणि इपिटोम इंडियाने आम्हाला यासाठी अर्थसहाय्य केलं, म्हणजे आर्थिक सहाय्य केलं. त्यानंतर माननीय लोकनेते निलेश लंके साहेबांनी आम्हाला वेळोवेळी लागणाऱ्या मशीन्स असतील त्यांच्या संदर्भात काही अधिक आम्हाला उपलब्ध करून द्या. तसेच आम्ही गावकऱ्यांनी आम्ही त्यासाठी लोकवर्गणी केली. जे गावातले मोठे मोठे शेतकरी आहेत त्यांनी लोकवर्गणी केली. काही लोकवर्गणीच्या माध्यमातून, काही निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून आणि इपिटोम इंडियाच्या माध्यमातून हा जो काही नदीजोड प्रकल्प आहे आज पूर्णत्वास आलेला आहे. आणि यामधून जवळपास आमच्या 90% काळकूप येथील शेती बऱ्याचपैकी साधारण 9 ते 12 महिने बागायती झालेला आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळ्या जे ग्रामपंचायत सदस्य असतील, मुख्यत्वे करून भागाशेठ कदम असतील किंवा आमचे राजूभाऊ असतील किंवा आमचे चुलते भाऊसाहेब खरमाळे असतील किंवा आमचे दादाभाऊ शिंदे असतील, यांनी यासाठी विशेष असं
एक परिश्रम घेतलेत आणि स्वतःच्या खिशातनं काही निधी असून पैसे टाकून काय करून यासाठी कष्ट घेतले. तसं सगळ्यांनी यासाठी सहकार्य दिलेलं आहे. आज तो पूर्णत्वास झालेला आहे आणि त्यातून जे पाणी आलेलं आहे त्याचं जलपूजन आज माननीय नामदार निलेश लंकेजी खासदार निलेश लंकेजी साहेब यांच्यामार्फत आज आपण केलेलं आहे. तरी त्यासाठी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं ज्यांनी ज्यांनी यासाठी सहकार्य केलं, ज्यांनी ज्यांचं सहकार्य लाभलं, त्यांचे सगळ्यांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. आणि यासाठी आम्ही पाठपुरावा केला होता. माननीय सुजयजी विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता शासन दरबारी. त्यांनी आम्हाला त्या संदर्भात काही आश्वासनही दिले होते, परंतु ते तो काही निधी किंवा ज्या काही मंजुरी असतील त्या शासनाच्या लाल फितीमध्ये अडकल्या होत्या. नाविन्य प्रकल्प असेल किंवा आणखी काय असेल तर त्या काही पूर्णत्वास किंवा त्या पुढे जाऊ शकल्या नाहीत. म्हणून मग आम्ही माननीय लोकनेते निलेश लंके साहेबांनी यामध्ये आम्हाला ज्या काही मंजुरी असतील आणि ज्या काही असतील त्या सगळ्या मिळवून दिल्या आणि हा प्रकल्प पूर्णत्वास आलेला आहे. ठीक. ह्या योजनेमुळे आमचं गाव पाण्याविषयी खूप वंचित होतं, पण ह्या योजनेमुळे खूप सघन झालं. याच्यासाठी आमचे सरपंच वहिनी खासदार साहेब यांनी भरपूर अशी मदत केली. याच्यामुळं पूर्ण सुखी भाग झाला. हा नदीजोड प्रकल्प तशी आमच्या गावकऱ्यांची फार जुनी मागणी होती. त्याच्यानंतर त्या कामाला योग यायला खूपच दिवस लागले, पण इतका सुंदर योग आला की हे आमचं नदीजोड प्रकल्पामुळं हे आमचं जवळजवळ 70% गाव पाण्यासाठी 100% जीवन झालं. आणि आमच्या विहिरी जवळजवळ उन्हाळाभर उपसणार नाहीत एवढा मोठा पाण्याचा साठा त्या नदीजोडमुळं आम्हाला झाला. आणि ह्या नदीजोड प्रकल्पाचा इतका मोठा फायदा भविष्यातही होणार आहे की ते आमच्या काही पिढ्याला भविष्यभर पुरणार आहे. असा हा नदीजोड प्रकल्प इतकं सुंदर काम आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं. आणि त्याच्यामुळे आमचे सगळं गावकरी सगळं गाव आज खूप मोठ्या आनंदाने या कार्यक्रमामध्ये आनंदी आहेत, उत्साही आहेत. निलेश लंके साहेबांनी ह्या कामामध्ये खूप मोठा पुढाकार घेतला, खूप मोठं योगदान दिलं. याच्या आधी आम्हाला दातृत्व भेटलंच नव्हतं. खऱ्या अर्थाने लंके साहेबाच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठं नेतृत्व भेटलं आणि त्या कामातून दातृत्व भेटलं. सरपंच साहेबांनी बी तसं खूप चांगलं योगदान दिलं. आमच्या सगळ्या गावच्या वतीनं लंके साहेबाचे सरपंचाचे विशेष आभार मानतो. ह्या नदी जोड प्रकल्पामुळे आम्हाला शेती घरच्या घरी पिकवता येईल. आम्हाला कुठे रोज मजुरी करावं नाही लागणार, कुठे बाहेर पण पडावं नाही लागणार. आम्ही शेतात भाजीपाला वगैरे करून खर्च चालू शकतो. आमच्या गावात म्हणजे पावसाचं प्रमाण तसं भरपूर कमी असतं. गावच्या एका बाजूने नदी वाहते, पण त्या नदीचा फायदा फक्त गावच्या त्याच नदीकाठच्या शेतकऱ्यांना होत होता. परंतु सरपंच बागाशेठ कदम यांनी दिवस रात्र या कामासाठी वेळ दिला. त्यासाठी त्यांना सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांचं योगदान म्हणजे साथ भेटली. तसेच या कामासाठी वॉटरशेड ऑर्गनायझेशन यांनी निधी उपलब्ध करून दिला. खासदार साहेबांनी यासाठी मशीन वगैरे उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे काम झालं आणि गावचा जास्तीत जास्त भाग पाण्याखाली आला. त्यामुळे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने खासदार साहेब, वॉटरशेड ऑर्गनायझेशन व बागाशेठ कदम यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो. आमच्या काळकूप गावाचं हे नदी जोड प्रकल्पाचं स्वप्न काही दिवसांचं होतं. ते निलेश लंके खासदार झाले, ते आज पूर्वी विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. त्यांच्यामुळं हा प्रकल्प यशस्वी झाला आहे. सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते आणि इथून पुढे त्यांनी आमच्या गावाकडे असंच लक्ष ठेवावं ही मी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवते. आणि आमच्या गावाकडे जरा रस्त्याचा प्रॉब्लेम असल्या कारणाने माझं असं मत आहे की साहेबांनी तिकडं जास्त लक्ष द्यावं. कारण वयस्कर वृद्ध महिलांना किंवा पुरुषांना चालता येत नाही रस्त्याने. पावसाचे 6 महिन्यामध्ये त्यांचे खूप हाल होतात जायचे यायचे. आणि जो मेन रस्ता आहे तोच रस्ता खराब होतो, त्याच्यामुळे चालता येत नाही महिलांना. माझं असं म्हणणं आहे की साहेबांनी त्याकडे जरा थोडं लक्ष द्यावं आणि रस्त्यातच थोडं आम्हाला सहकार्य करावं बा. सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांना अपेक्षा म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि मागणी करते. जो नदी जोड प्रकल्प झाला आहे याच्यामध्ये आमचे 2 पाझर तलाव आलेले आहेत. ते दोन्ही पाझर तलाव पाऊस झाला तरी भरणार आहेत, नाही झाला तरी भरणार आहेत. आणि आम्हाला ह्या पट्ट्यामध्ये पाणी कधीच नसतं. त्या पट्ट्यामध्ये पाणी त्यांना ती मोठी नदी असल्यामुळं त्या नदीमध्ये भरपूर पाणी येतं. त्याच्यामुळं आमच्या बागाशेठ कदम सरपंचांनी
आणि आपल्या लोकनेते आमदार खासदार यांनी आणि गावच्या सहकार्यातून या पाण्याचं नियोजन होऊन आमचे 2 मोठे पाझर तलाव होऊन नंतर पाणी खाली जाणार आहे. आणि आमचा हा जो पाझर तलाव आहे बंगल्यावरला, हे पाझर तलाव जर भरला तर आमच्या 101% गावाला याचा फायदा होत